वर्ष 2030 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचं आकारमान वाढून $7 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्त कंपनी असलेल्या JP मॉर्गनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमॉन यांनी वर्तवला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2030च्या अखेरीपर्यंत अर्थव्यवस्थेत हे शक्य होऊ शकतं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गेल्या 10 वर्षात भारतात उभारलेल्या डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधांची त्यांनी प्रशंसा केली। पायाभूत सुविधा निर्माण झाल्यामुळे आधुनिक उत्पादन घेणाऱ्या सेवा प्रदात्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारताकडे आकर्षित होत आहेत असं त्यांनी सांगितलं। भारतीय अर्थव्यवस्था ही 2030 पर्यंत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनेल, तर 2032 पर्यंत ही अर्थव्यवस्था $10,000 अब्ज होईल असं IDBI कॅपिटलच्या अहवालात म्हटलं आहे। भारतात दर 18 महिन्यांमध्ये सकल देशांतर्गत उत्पन्नात $1,000 अब्ज भर पडते असं S&P या आर्थिक संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे।